परमपूज्य बोधिसत्व घटनेचे शिल्पकार महामानव आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आहे। विशेषतः सिन्नर तालुक्यातील आंबेडकर नगर येथे जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 5 वर्षांपासून आंबेडकर नगर जयंती उत्सव समिती सामाजिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करत आली आहे। या परंपरेनुसार यावर्षीही विविध मिरवणुका, कार्यक्रम, कीर्तने, व्याख्याने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाची माहिती सिन्नर तालुका जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण भाऊ जाधव यांनी आपल्या भाषणात डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व विशद करत भीमसैनिकांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात। या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, युवक, विद्यार्थिनी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपूर्ण परिसरात जय भीमचा घोषणा आणि डॉक्टर आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार घुमत होते। जयंतीनिमित्त सिन्नर तालुका सामाजिक सखोलता, बंधुता आणि न्यायमूल्यांचा संदेश देणारा एक प्रेरणादायी माहोल पाहायला मिळालाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती परमपूज्य बुद्धिस्ट महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंतीनिमित्त आज सिन्नर येथे मोठ्या उत्साहात जयंतीचं स्वागत झाले आहे। त्याचबरोबर जयंतीच्या मी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि उद्या सायंकाळी सिन्नर इथून 22 पासून सिन्नर शहरामध्ये मोठ्या उत्साहात रथ निघणार आहे। मोठ्या संख्येने जयंतीमध्ये लोक भीमकन्या, भीमसैनिक मोठ्या उत्साहाने सिन्नर तालुक्यामध्ये कार्यक्रमाला हजर असतात आणि आम्ही आगळावेगळा एक रथाची संधी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा संधी देण्याचा नेहमी हे करतो। थोडं म्हणजे 2 शब्द बोलून मी संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। मी प्रीतम जाधव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। आणि उद्या सायंकाळी 6 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर ते पूर्ण शहरभर भव्य असा मिरवणूक सोहळा संपन्न होणार आहे। तरी सर्व नागरिकांनी हजर राहावे, भीमकन्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवावी ही सर्वांना नम्र विनंती आणि प्रत्येक सर्व नागरिकांना शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, जय भारत। नाशिक लोकशाहीसाठी प्रतिनिधी सिया झरे, नाशिक।